नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं महिन्याचे जे बजेट आहे ते दाखवणार आहे। म्हणजे माझे मिस्टर मला महिन्याला किती रुपये खर्च करायला देतात आणि तो पैसा मी कशा पद्धतीने महिनाभर खर्च करते, कसा पुरवते की नाही, सेव्हिंग काय करते की नाही, किंवा तो पैसा कशा पद्धतीने कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च होतोय, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने तुमचं जे मंथली बजेट आहे ते हँडल करत आहात। तर चला बघूयात हा व्हिडिओ। या कागदावरती मी ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ना, हे प्रत्येक महिन्याला मी लिहित नाही, कारण आता एवढं त्याचा कॉन्फिडन्स आलेला आहे की कारण एवढ्या दिवस झाले मी बाजार भरते, एवढ्या दिवस झालं बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करते, त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण कोणत्या गोष्टीवरती किती प्रमाणात खर्च करू शकतो। आता काहीच गोष्टी असतात की आपल्या हाताबाहेरच्या असतात, नाही तर मग आपलं महिन्याचं शेड्यूल आहे ते ठरलेलं असतं। एखाद्या गोष्टीत कमी झालं तर आपण एखाद्या गोष्टीमध्ये वाढवलेलं असतं, अशा पद्धतीने ते बॅलन्स केलेलं असतं आणि मी तसं बॅलन्स करते आता जवळजवळ 10 वर्ष झाले। तर महिन्याचा खर्च करण्यासाठी जे पैसे लागतात ना, तर ते पूर्ण पैसे माझे मिस्टर मला देतात आणि ती रक्कम आता त्यांनी 9,000 रुपये केलेली आहे। याच्या अगोदर ती 7,000 रुपये होती, त्याच्या अगोदर 5,000 सुद्धा होती, म्हणजे पूर्ण 5,000 रुपये मध्ये सुद्धा मी घर चालवलेलं आहे। तर त्यामुळे आता एवढं ती कॉन्फिडन्स आलेला आहे की कुठल्या गोष्टीसाठी किती पैसे लागतात, किती खर्च करायला पाहिजे, कसं बॅलन्स करायला पाहिजे। त्यामुळे मी या सर्व गोष्टी ना या कागदावरती कधीच लिहित नाही। तर हे पहिल्यांदा तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे लिहिलेलं आहे खरं, कारण या गोष्टींचं मला सवय झालेली आहे। पण आता विचार करते की स्वतःला छोटीशी डायरी करावी, जेणेकरून तो हिशोब पण राहील, आपण किती पैसे खर्च करतोय आणि एक ना एक रुपयाचा सुद्धा खर्च तो लक्षात राहील। तर महिन्याच्या बजेटमधला सर्वात पहिला गोष्ट येतो किराणा माला। आता किराणा मालासाठी मी 3,000 रुपये काढून ठेवलेले आहेत, बघा इथे दिसतंय तुम्हाला किराणा मालाचं 3,000 रुपये। आता हा किराणा माला प्रॉपर 3,000 रुपयेचाच होतो का तर नाहीये, तर तो कधी कमी जास्त पण होतो। कधी कधी तो किराणा माला माझा 3-3.5 हजारापर्यंत पण जातो। आता कधी कधी तो किराणा माला 2-2.5 हजारापर्यंत पण होतो, म्हणजे असं ते बॅलन्स होतं। पण एक लमसम अमाऊंट म्हटली तर 3,000 रुपये आणि त्याच्या आसपासच फिरतो आमचा किराणा माला, जास्त होत नाही। कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की माझा किराणा माला ना मी जास्तीत जास्त तर मी लागणाऱ्या गोष्टीच भरते की ज्याच्यामध्ये खूप इसेन्शियल गोष्टी आहेत, जसं आपला निरमा पावडर किंवा जे आपलं खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, साखर, शाबू, शेंगदाणा वगैरे अशा ज्या एक्स्ट्रा वस्तू असतात की ज्या आपल्या खाण्यापिण्याच्या असतात, ज्याच्यामध्ये आपण बेकरी प्रोडक्ट्स असतात किंवा ज्याच्यामध्ये स्वीट्स असतात, तर ते भरतच नाही। स्वीटमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी गुलाबजामुनचं एक पॉकेट आहे ते भरते आणि ड्रायफ्रुट्स वगैरे थोडेफार ते पण संपले तर या महिन्यात एखादा भरलं तर दुसऱ्या महिन्यात मग ते जास्त, कारण ड्रायफ्रूट सुद्धा खूप महाग असतात। आपण 500-1000 रुपयाचे ड्रायफ्रुट्स प्रत्येक महिन्याला नाही घेऊ शकत, मी तर नाही घेत। त्यामुळे मग मी काय करते की या महिन्यात समजा बदाम भरले, पुढच्या महिन्यामध्ये काजू, आणि ते एवढे खाल्ले जात नाहीयेत, त्यामुळे तो खर्च आहे तो तेवढी ठराविक अमाऊंट असते। अजून गोष्टी म्हणायचं म्हटलं तर आपला किराणा माल असा असतो की आपण काही गोष्टी आपल्या उरलेल्या असतात मागच्या महिन्यातल्या, या महिन्यामध्ये आपण वापरतो, त्यामुळे त्या गोष्टी जरी कमी झाल्या असत्या त्यामुळे तो किराणा माल कमी होतो। आणि तो उरलेल्या पैशाचं काय करते ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तर ते उरलेले पैसे आहेत ना, तर त्याच्यातून मी वेगळ्या वस्तू आहे घरासाठी वगैरे, एखादी कढई आता मागे एकदा घेतली होती, किंवा अजून काही घरासाठी गोष्ट लागणार असेल महत्वाची, एखादं भांडं लागणार असेल किंवा एखादं पाईपच खराब झालेले आहे, जे पण काही खराब झालेलं आहे ना, तर ते घेण्याकडे माझा जास्त कल असतो। त्यामुळे ते पैसे तेवढेच मी धरून चालते, 3,000 रुपयाच्या आसपास। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे दूध। आता दुधासाठी बघा मी इथे 1,000 रुपये लिहिलेले आहेत। आता 1,000 रुपये जातात का तर नाही जात, एवढे पण नाही जात दुधाला 1,000 रुपये, कारण ना आम्ही पहिलं आमचं रतिबाचं दूध होतं, म्हणजे प्रत्येक दिवशी आमचं अर्धा लिटर 1 लिटर असं आम्ही ठेवलेलं। अगदी सुरुवातीला इशिका झाली होती ना तेव्हा 1 लिटर दूध यायचं, पण ते आम्ही नंतर बंद केलं ना, आता अर्धा लिटर, पण तो रतिबच बंद केलेला आहे। मग जसं आमचं संपेल ना तसं दूध आणतो, कारण इथलं दूध आहे ना तर मी पण जास्त खात नाही, शनाया पण खात नाही आणि इशिकाला पण मी जास्त देत नाही इथलं दूध। कधी मग शनायाला रव्यामध्ये वगैरे, किंवा मग शनायाचे पप्पा पण मग संध्याकाळ दूध भात वगैरे असं थोडंफार, मग कधी कधी ते दूध उरतं, कधी कधी एक्स्ट्रा लागलं तर आम्ही 1 लिटर पण आणतो, आणि त्याची बासुंदी किंवा शेवयाची खीर वगैरे असं काही बनवायचं असेल तर ते जास्त आणतो, त्यामुळे दुधाला तेवढा खर्च होत नाही। तरी पण मी ते तेवढं लिहिलेलं आहे, कारण कधी आधीमध्ये जास्त कमी जास्त होतं ते। दुसरं भाज्या, आता भाज्यांसाठी बघा मी भाज्या 700 रुपये असं लिहिलेलं आहे। आता भाज्यांसाठी 700 रुपये का लिहिलेलं आहे, एवढ्या भाज्या 700 रुपये, आता तुम्ही म्हणाल की भाज्या एवढ्या महाग आहेत, खाली गेलं तर आपलं 100 रुपये असेच भाज्याला निघून जातात। आणखीन एक मुद्दा मी तुमच्यासोबत शेअर केला होता बघा, लसूण कांदे हे गावावरून असतात, शिवाय ज्वारी बाजरी गहू या सर्व गोष्टी पण गावावरून असतात, त्यामुळे किराणा मालाचे ते पैसे मगाशी सांगायचा मुद्दा विसरला।
की किराणा मालाचे पैसे तिथे बचले जातात. आता शिवाय मसाला म्हणजे जो आमचा भाजीमध्ये टाकायचा मसाला असतो ना, तर तो सुद्धा आईकडून असतो गावावरून. त्यामुळे मग मला तिथला खर्च आहे तो बऱ्याच प्रमाणात वाचतो. 700 रुपये तुम्ही विचार कराल की एवढं महाग झालेलं आहे, पाव किलो सुद्धा 30 आणि 40 रुपये झाले, तर एवढं कसं काय हँडल होऊ शकतं. तर कसं हँडल करते सांगते. आता कांदे असतात, लसूण असतो, तो गावाकडचा असतो. देशी लसूण म्हटलं तर तो कमी जरी टाकला तर त्याचा भरपूर वास येतो आणि तो जास्त लागत नाहीये. मग सासूबाई पण देतात, आई पण देते लसूण कांदे, त्या 4 महिने तर आणावेच लागत नाही. त्याच्यानंतर जेव्हा कांदे स्वस्त वगैरे होतात ना, तेव्हाच मी जास्त कांदे भरून ठेवते आणि तेच कांदे मग आम्ही वापरतो. आता कधी कधी कमी जास्त झालं तर होतं ते. त्यानंतर भाज्या म्हटलं तर आता बघा डिसेंबर, मला वाटतं दिवाळीनंतर ते अगदी डिसेंबर जानेवारीपर्यंत गावावरून भरपूर भाज्या येतात आम्हाला आणि त्यामुळे तो भाज्याचा खर्च पूर्णच्या पूर्ण कमी होतो. शिवाय तुम्ही माझ्या भरपूर जर व्हिडिओ जर तुम्ही माझे कंटिन्यू बघत असाल ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माझे कडधान्य दिसत असतील. मटकी, वटाणे, परत त्याच्यानंतर बटाटा आधीमध्ये असतो, त्याच्यानंतर अजून छोले असतात. मग हे जे कडधान्य आहेत ना, तर त्या आठवड्यातून भरपूर वेळा कडधान्य वगैरे होतात. आणि फळभाज्या म्हटलं तर वांगी वगैरे आम्ही आणतो आणि वांगी जास्त एवढी महाग नाही आहेत. मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत भाज्यामध्ये, तर त्या भाज्या अशाच आलटून पालटून किंवा बॅलन्स करून असं खातो. पण जास्त करून आमच्या गावावरून वगैरे भाज्या येतात आणि गावी काही स्वस्त भाज्या भेटल्या तर त्या डायरेक्ट ट्रॅव्हल्समधून येतात, त्यामुळे भाज्यासाठी तेवढा खर्च जात नाहीये. आता त्याच्यानंतर फळे बघा मी 500 रुपये लिहिलेले आहेत. आता फळांसाठी 500 रुपये म्हटलं तर तेवढं सफिशियंट आहे, उलट जास्त पण जाऊ शकतात कधी कधी. कारण आणि आम्ही फळे ना सिजनेबल खातो, ज्या सीझनमध्ये जे फळ जास्त चालतंय किंवा जे जास्त स्वस्त आहे तर त्या पद्धतीचे फळे. आता उन्हाळ्यामध्ये मँगो जास्त खाल्ला जातो. आता पावसाळ्यामध्ये सुद्धा मी कधी कधी मँगो बघून आणते, पावसाळ्यामध्ये सुद्धा मँगो मी बघून आणते आणि त्यामुळे फळांचा तेवढा खर्च 500 किंवा थोडं कमी जास्त पण होतो फळांचा खर्च. आणि बनाना आमच्याकडे जास्त करून असतो. आता 500 रुपये म्हटलं तरी कमीच पडतात तसे, पण आधीमध्ये ते कधी आणतात, मी कधी आणते, त्यामुळे तो फळांच्या खर्चासाठी मी 500 रुपये लिहिलेला आहे. त्यानंतर लिहिलेला आहे बघा शनायाचा खर्च. शनायाचा खर्च 500 रुपीज लिहिलेला आहे, 500 रुपये. आता हा शनायाचा कसला खर्च आहे तो पण सांगते. शनायाचं एकतर ऍडमिशन RT मधून झालेलं आहे, त्यामुळे तिच्या स्कूलची पूर्ण फी आम्हाला माफ आहे, तिची फीस भरली जात नाहीये. दुसरी गोष्ट, शनायाला आम्ही ट्युशन लावलेलं नाही, तिचा सगळा अभ्यास मीच घरी घेते आणि ती छान करते सुद्धा बरं का, त्याच्यामध्ये तिची प्रोग्रेस वगैरे आहे तशी. तर त्यामुळे त्या ट्युशनचा खर्च तिचा नाही. त्यानंतर शनायाचा तिसरा खर्च येतो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च. आता जेव्हा इशिका माझ्या पोटामध्ये होती तेव्हा मी 1 वर्षभर तिला बस लावली होती, साधारणतः 5-6 महिने लावली होती आणि इशिका झाल्यानंतर 3-4 महिने लावली होती. तर तेव्हाचा तो खर्च, ते बजेट पूर्ण वेगळं होतं तेव्हाचं. पण सध्या ना मी तिची बस वगैरे काहीच, यावर्षी तर बस वगैरे पूर्ण बंद आहे तिचं. त्यामुळे न्यायला आणायला घेऊन जायला माझी एक मैत्रीण असते आणि येताना तर मग मी घेऊन येते, त्यामुळे ट्रॅव्हलिंगचा खर्च सुद्धा तिचा 0 आहे. मग हे 500 रुपये काढलेत याच्यासाठी की शनायाने येताना कधी स्कूलमधून काही खायला मागितलं किंवा तिला आर्ट क्राफ्टची खूप आवड आहे, मग त्याच्यासाठी तिला काही वस्तू वगैरे घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी मी हे शनायाचा खर्च म्हणून 500 रुपये काढलेले आहेत. बाकी तिचा तो खर्च नसतो. शिवाय दुसरा किरकोळ खर्च म्हणून ना, किरकोळ खर्च मी 500 रुपये लिहिलेला आहे बघा. आता किरकोळ खर्च म्हणजे काय, मग हा किरकोळ खर्च असा ठेवलेला आहे की कधी मी खाली गेले किंवा कधी भाजीवाला वगैरे खाली आलाय पटकन आणि अशा वेळेस ते पैसे आपल्याला पाहिजे असतात, किंवा पाहुणे अचानक आलेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी पनीर आणायचं आहे किंवा कधी कधी श्रीखंड वगैरे आणायचं आहे, अशा काही गोष्टी असतात की त्याच्यासाठी आपल्याला तो 500 रुपये खर्च लागतो. त्यानंतर लिहिलेलं आहे लाईट बिल. आता लाईट बिल माझ्या खर्चामध्ये इन्क्लूड नसतं, लाईट बिल त्यांची तेच भरतात. आणि जेव्हा आम्ही पहिलं राहायचो ना, पहिले आम्ही ज्या घरामध्ये राहायचो ना, तेव्हाचे जे बजेट होतं ना ते पूर्ण वेगळं होतं, तेव्हाचा जो खर्च पण वेगळा होता आणि लाईट बिल सुद्धा त्यात इन्क्लूड असायचं माझ्या खर्चामध्ये. आताच परत त्यानंतर आहे सिलेंडर. आता सिलेंडरसाठी 500 रुपीज काढून ठेवलेले आहेत. आता सिलेंडर आमच्याकडे गॅस लाईन आहे, गॅस पाईप आहे, पण आम्ही ती जोडलेली नाही, कारण आम्हाला ते जोडून घ्यायचं पण नव्हतं. आम्ही 1-2 पहिल्या ज्या घरामध्ये राहत होतो तेव्हा पण आमचा तो सिलेंडरच होता आणि इथे आल्यानंतर आम्ही 1-2 ठिकाणी इन्क्वायरी केली तर त्यांनी सांगितलेले की महिन्याचं बिल 500-700 रुपयेपर्यंत येतं. मग म्हटलं एवढं आपलं तर एवढं येत नाहीये, कारण आम्ही सिलेंडर ना आम्हाला 2.25 महिने 2.5 महिने जातो एक सिलेंडर. का, आता आमची फॅमिली पण छोटी आहे. शिवाय आंघोळीसाठी जो पाणी तापवतो ना, तर आम्ही पहिल्यापासून एकदम नॉर्मल पाण्यानेच म्हणजे एकदम कोमट पाण्याने आंघोळ करतो. त्यामुळे पहिल्यापासून आम्ही सर्वजणच, इशिकालाच थोडंसं गरम पाणी असतं नाहीतर, त्यामुळे तिथे पण तो गॅस वाचतो आणि महिन्याला माझं सिलेंडर जातच नाही. म्हणजे 2 ते 2.5 महिन्यातूनच म्हटलं तरी चालेल की आमचा एक सिलेंडर जातो पहिल्यापासून.
त्यामुळे सिलेंडरचा खर्च तरी पण मी 500 रुपये काढून ठेवते, कारण हे 500 पुढच्या महिन्यातले 500 असे 2 महिन्याचे 500 मिळून 1000 रुपये, कारण सिलेंडर आता 900च्या वरतीच काहीतरी गेलेलं आहे, त्यामुळे ते 500 रुपये काढले तर ते बरे पडून जातात. अशा पद्धतीचं ते सिलेंडरचं ठेवलेलं आहे. त्यानंतर रेंट, आता आम्ही रेंटच्या घरात राहतोय हे भरपूर वेळास मी सांगितलेलं आहे. तर या रेंटच्या घराचा जो रेंट आहे तर तो माझ्याकडे नाही, तर तो रेंट माझे मिस्टर भरतात, त्यामुळे ते याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. त्याच्यानंतर येतं की मोबाईल रिचार्ज वगैरे. आता माझ्या मोबाईलचा रिचार्ज पण माझे मिस्टर करतात, ते पण याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये, कारण तसं तर मग म्हटलं तर अजून ते बजेट वाढतं आणि मग मला देऊन ते रिचार्ज करण्यापेक्षा तेच त्यांचे ते पैसे घेतात आणि बाकीच्या गोष्टींसाठी लागणारे पैसे ते मला देतात. मोबाईल रिचार्ज पण तेच करतायत. आता आमच्याकडे वायफाय वगैरे नाहीये, पहिल्या रूममध्ये होतं वायफाय, आता इतर वायफाय वगैरे लावलेलं नाहीये. आणि आता तर माझा मोबाईल मी नवीन घेतलाय ज्याच्यामध्ये 5G वगैरे चालते मस्त, त्यामुळे वायफायची गरजच पडत नाहीये. त्याच्यानंतर येतं की टीव्हीचा रिचार्ज. टीव्हीचा रिचार्ज, टीव्ही तर आमची चालूच नाही, तुम्हाला कधीच कोणत्या व्हिडिओमध्ये माझी टीव्ही चालू दिसलीच नसेल. साधारणतः 1-1.5 वर्षापासून आमची टीव्ही बंद आहे, त्याला रिचार्ज करत नाही. आणि ही अशी 6-6 महिने बंद असते, आम्हाला त्याची सवय आहे, कारण शनायाला पण तेवढा टाइम नसतो आणि असता तर तिचं थोडंफार मोबाईल, तिचा अभ्यास आणि तिचं ते कार्ट क्राफ्ट म्युझिक याच्यामध्ये तिचा टाइम जातो. आणि शिकायला तर काहीच कळत नाहीये. आम्हाला टीव्ही बघायची आवड नाहीये, कारण मला इतकं भरमसाठ काम असतं, त्यामुळे टीव्ही कधी बघणार. पण आता विचार करते की शिकायला थोडं थोडं समजायला लागले, कधीच तर आपलं तिला टाइमपास म्हणून जास्तच कामाची घाई असेल तर तिला टाइमपास म्हणून टीव्ही बघायला देऊ शकतो. मोबाईल तर देतच नाहीये, पण टीव्ही कधी तर तिला द्यावा असं एक विचार चाललाय. त्याच्यावरती सॉन्ग वगैरे लावले तरी शिका मस्त ते बसून खाऊ शकते, तिला चिरमुर वगैरे दिले तर ती खाऊ शकते, असं टीव्हीचं आहे. त्याच्यानंतर स्वतःसाठी, मी माझ्या स्वतःसाठी काही पैसे ठेवते का, तर ठेवते मी माझ्या स्वतःसाठी 500 ते 1000 रुपये असं लिहिलेलं आहे. आता हा खर्च म्हणजे माझा कोणता आहे, काही महिन्यामध्ये मी कपडे घेते, कधी कधी मी मेकअपचे प्रोडक्ट घेते, कधी कधी लागणाऱ्या शनायासाठी इश्यूसाठी एखादी छोटी मोठी गोष्ट ऑनलाईन मला जर दिसली स्वस्त तर ते पण घेते. त्यामुळे ते 500 ते 1000 रुपये काढलेले असतात. कधी कधी हे पैसे जास्त पण जातात, म्हणजे 1-2 हजार रुपये पण जातात, पण तसं ते मॅनेज केलेलं असतं. जर कसे किराणामधून, दुधामधून, भाज्यामधून जर वाचलेले पैसे असतील तर ते पैसे मी इकडे वापरते. आणि मग तो जो खर्च आहे स्वतःसाठी किंवा पोरींसाठी ठेवलेला तर ते त्याच्यामध्ये वापरून जातात पैसे. आता एवढ्या सगळ्या खर्चामध्ये सेव्हिंग काय होते की नाही, आता सेव्हिंगसाठी बघा मी इथे ठेवलेलं आहे. सेव्हिंग मी 500 ते 1000 रुपये ठेवलेली आहे. तर हे वाचवलेले 1000-1500 रुपये 2000 रुपये असतील तर ते कामाला येतात. तर त्या पण पैशाचं मी कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं ते पण सांगते. आता हे पैसे कधी कधी मी असेच ठेवते, कधी कधी शनायाची पिगी बँक आहे त्याच्यामध्ये थोडेफार टाकते आणि लागले तर त्याच्यामधून पण काढून घेते ते पैसे. पण जेव्हा महिन्याला कधी कधी कमी पडतात, यांना पण कधीतरी कमी पडतात, मला कमी पडतात, त्यावेळेस ते पैसा वापरला जातो. आणि असे एक्स्ट्राची सेव्हिंग म्हणाल तुम्ही तर मी ते कधी करत नाहीये. एक्स्ट्राची सेव्हिंग अजून तर माझ्याकडून झालेली नाही एक्स्ट्राची सेव्हिंग, कारण का माहितीये का, हे 1000-1500 आहेत ना, तर कधी घरामध्ये एखादी वस्तू घ्यायची असेल, मला कसं वाटतं की आपण जरी रेंटच्या घरात राहत असतो तरी सुद्धा पहिल्या ज्या घरामध्ये राहत होतं ना, तर त्या घराची अवस्था किंवा त्या घराच्या कंडिशन कशी होते ते मी काहीच खर्च करत नव्हते. पण आता असं वाटतं की आपली मुलं मोठी होत आहेत, आपल्याला बघतायत, आपल्या घरातलं टापटीपणा बघतायत, आपण ज्या सोसायटीमध्ये राहतोय तिथल्या लोकांची घरं किंवा त्यांचं राहणीमान त्याला थोडं आपण पुढे जर कम्पेअर करत ना, आपण आपलं घर व्यवस्थित सजवायच्या याच्या मागे मी थोडीफार असते. त्यामुळे मी काही गोष्टी पण ऑनलाईन ऑर्डर करते, आधेमध्ये करते आणि त्या बजेटच्या हिशोबानुसार, आणि ते सगळे पैसे सेव्हिंगमधून जात आहेत. त्यामुळे माझी स्वतःची आत्ता सध्या तरी एक्स्ट्रा सेव्हिंग काहीच नाहीये. जेव्हा ते सगळं बदलेल चक्र तेव्हाची ती सेव्हिंग सुद्धा त्याच पद्धतीची असेल. आणि सेव्हिंगचं कॉन्ट्रॅक्ट थोडंफार मिस्टरांकडे पण असतं, त्यामुळे मी माझ्या बजेटमध्ये एवढ्या 9000मध्ये जास्त सेव्हिंग नाही करत, पण 1000-1500 रुपये काढून ठेवते, ते कोणत्याही गोष्टीसाठी वापरले जातात. तर अशा पद्धतीचं हे माझं मंथली बजेट आहे, ज्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी करते. आणि खरंच याच्यामध्ये होतात गोष्टी. बऱ्याच जणांना वाटत असेल की 9000मध्ये काय होतं, एवढं होतं का, पण खरं मी करते 9000मध्ये. पहिलं तर मी 7000मध्येच करायचे, आता ते खर्च थोडाफार वाढलेला आहे. आणि त्यांनी पण माझे ते पैसे द्यायचे जे मला देतात ते पैसे, तर ते थोडे वाढवलेले आहेत, कारण इश्यू पण मोठी होते, फळांसाठी याच्यासाठी पैसे लागतात. तर करायचं म्हटलं ना, कसंही पॉसिबल आपण करू शकतो. आपण आपल्या गरजा कमी करू शकतो जेव्हा आपल्याकडे पैसे कमी असतात, आपल्या गरजा वाढतात जेव्हा आपल्याकडे पैसे थोडेफार येतात. आणि त्या हिशोबाने हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे मी माझ्या या
बजेटमध्ये व्यवस्थित घर चालवते, काहीच अडचण येत नाही आणि कमी जास्तीला मिस्टर तर आहेतच. शिवाय आता तुम्ही विचार कराल की ट्रॅव्हलिंगचा वगैरे खर्च किंवा बाकीचे जे खर्च टोटली त्यांच्याकडे आहे ते, कारण याच्यातून मी नाही करू शकत. हा खर्च एवढ्या कामांसाठी आहे. तर मंडळी, हा होता आपला आजचा व्हिडिओ. याच्यामध्ये मी तुम्हाला माझं महिन्याचं जे बजेट आहे, मी कशा पद्धतीने खर्च करते ते सांगितलेलं आहे. व्हिडिओला आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुम्ही कशा पद्धतीने हँडल करताय, किती रुपयामध्ये हँडल करताय, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.